आता पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सरकारने मागण्या मान्य केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार। पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार। जरांगे पाटलांची माहिती। या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवू। ओबीसीना ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री बोलतात, पण त्यांच्या बोलण्यानं समाधान होत नाही। केवळ एक बाजू धरून चालणार नाही। मराठा आरक्षणावर छगन भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्री बोलतात, मी ऐकतो, परंतु मनाचं समाधान होत नाही। काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला। मराठा समाजाने अनेकांना नेता केलं, पण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं। त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं, पण मराठा समाज वंचित ठेवला। आणि आज मराठा समाजाला जेव्हा देण्याची वेळ आली, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता, त्यामुळे या समाजामध्ये तेढ लावण्याचं काम कोणी करता कामा नये। सरकारला सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे। काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांची भूमिका। तर भुजबळ आणि राणेंची चर्चा करणार असल्याची ही माहिती। ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलंय, ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केलाय, ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलंय, असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही। भुजबळ साहेबांची मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांची करेन। नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही। नारायण राणेंचा सरकारलाच घरचा आहेर। मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजात असंतोषाची शक्यता असल्याचंही ट्विट। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो असं म्हणत दिला सरकारला इशारा। ते सारथीमध्ये ते पण तिथे, महाज्योतीमध्ये पण तेच। अरे आहे काय? काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात? हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला। भुजबळांची भूमिका राष्ट्रवादीची नव्हे तर समता परिषदेची। प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। भुजबळ साहेब आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची, आजची किंवा उद्याची, ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा बोलले, राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही। 35 वर्ष ओबीसींसाठी काम करतोय। कुणाला पटो न पटो हीच माझी भूमिका आहे, ही भावना काँग्रेस भाजप नेत्यांमध्येही आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर भुजबळांचं उत्तर। सगळ्यात भुजबळची आहे काय, ती कुणाला पटो न पटो, मला त्याचे काही कर्तव्य नाही। मी या ओबीसीसाठी लढतो, यापुढे सुद्धा लढणार। मराठा आरक्षणावर तज्ज्ञांच्या विश्लेषणानंतर बोलणं योग्य असेल। आदित्य ठाकरेंची मराठा आरक्षणावर सावध प्रतिक्रिया। त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे, आपल्या माध्यमातून पण होत आहे, तज्ज्ञ पण बोलत आहेत। ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू पुढे।